नमस्कार भावांनो बहिणींनो, तुमची ताई नेमकीच दळून आली. आता घरातले कामं झालेत, आता स्वयंपाक करायचा आहे. छकूबाई मला थंड थंड एक गिलास पाणी दिलं गे. आता इथला जीव हे झालाय महा. लय गरमी होती, सगळे म्हणू लागले तिथं म्हणे किती गरमी व्हायला लागली म्हणे. गुजरातीत बोलते भावांनो बहिणींनो इकडं. म्हणे लय गरमी होती. आणि ते चक्कीवाला म्हणे हो पाण्यावाला लवकर येत नाही म्हणे. बापा किती पाणी पाणी जीव करायला लागलाय म्हणे बहीण. म्हणलं हाव, म्हणलं खरंच उशीर होतोय म्हणलं. इकडं हिंदी गुजराती चालती. ते गरम पाणी असं मला गिलासात पाणी दिलं गे. आता लगे पटापट स्वयंपाक करून घ्यायचा. आता जीव हलका झालाय उन्हानं. कमाल समजते मी तुमच्या दाजीचं. दिवसभर कामात राहते आणि एवढी रोडवर गरमी होती. तर इथली गरमी होऊ लागली भयान. पा मला घाम येईल चेहऱ्याला. तर इथली गरमी होऊ लागली तर मला मला दाजीची क्यू येऊ लागली. म्हणलं दिवसभर हे किती मेहनत करते उन्हात तानात. आणि जेवायला आले तर तेवढाच 2 वाजता कधी 3 वाजता आणि तेवढाच त्याला आराम भेटतोय. म्हणलं काय जीव म्हणत असेल म्हणलं त्याच्या गरमीत. जाय ना, देन छकू दिदी पाणी विकून दे, जाय ना. लय आळशी लेकरे भया. दे बरं मला एक गिलास पाणी लवकर दादा. लय घाय भरल्या आणि होतंय लगे. आणि शॅम्पू दे माय बराबर ठेवून. मग हात घाला ती तिथं आणि तिथं. तर इथला जीव उन्हानं हे होऊ लागला. म्हणलं कधी यावा घरी, पण बरं झालं लय लवकर नम्र लागले भैया. पाणी पिलं तर जीवाला थंड वाटतंय. लेकरायला माय भयानं दिलंय छकून. म्हणलं दे छकू, तर नुसतं लाजायचं. पानगोबीची भाजी बनवणार आहे मी सोप्यात ओप. शॉर्ट कुर्त्या घ्यावा म्हणलं, पण ऑनलाईनवर चांगल्या दिसणार. अंदाजे म्हणते तेवढं सुरतमध्ये राहते तर काय तुमचं ऑनलाईन गाजते घ्यायच्या नाही. चांगलं आलं नाही. मागं साडी रिटर्न केली. आणि हे तुमच्या दाजीनं ताईची कमेंट आली ती म्हणे पेपर लय भारी लावलाय ताई. तर दाजीनं माहिती आहे वैसूलं घर सजवायची लय आवड आहे. मग आपलं तेलाच्या वाफानं ते पेपर खराब झालता. मग छकू दिदीला म्हणे जाय दिदी तू घेऊन येतं. मग ती आमच्या ओळखीचीच बाई आहे. मग ती म्हणू लागली. आणि मी हे पडदा लावेल का आपला त्याच्या पहिला लाल कलरचा त्याच्या मॅचिंगमध्ये लावला होता. तर आता भया म्हणे मम्मी हे लवकर कागदाचा असल्यामुळं खराब होऊन जातोय. तर तुला ऑनलाईन मस्त मागवून देईन म्हणे, तुला आवड येतं. आपल्या घरात काही किचन नाही त्याच्यामुळं, नाहीतर मग मस्त वाटलं असतं. पण आपला घरमालक लय चांगला आहे त्याच्यामुळं दाजीला इथं राहायला आवडते. आणि पहिल्यापासून जिथं घरमालक नसला तिथंच रूम शांत, तिथं राहायला मजा येते. आणि आपलं कोणाशी एक नसते 2 नसते, काहीच घेणं देणं नसतंय आपल्याला. आपण आपला दरवाजा बंद करायचा, घराच्या आत राहायचं. तिकडं आई बाबाच्या इथं तशीच सवय आहे. दाजी म्हणतात वैसू तू दिवाळीला जर गेली तर मामीला सोडून तू कुठंच जात नाही. तुम्ही दोघी मायले केले पक्क्या मैत्रिणी. मैत्रीण नको कोणीच नको, आम्ही दोघी मायले केले सोबत राहतो आईन मी गावाकडे. मा आई बाबाला आता लय काम सुरू आहे. शेतातलं संभारे उपटणं सुरू आहे. आणि डायरेक्ट बाबा मार्केटमध्ये जायला लागलेत घेऊन. म्हणजे कालपासून त्याला आता रात्रभर उपडतात 2 जण. एवढी शेतकऱ्याला मेहनत करावं लागते भावांनो बहिणींनो. मरणाची मेहनत करायची. आणि काहीच संभाराला पण भाव नाही, कशालाच नाही. गव्हाला नाही राहणार, मालाला नाही राहणार. शेतकऱ्याला एवढी मेहनत करायची, राब राब राबायचं. आणि शेतकऱ्याला शेवटी काहीच नाही. एवढ्या उन्हाळ्यात त्यानं निंदलं, पाणी दिलं. आणि इकायच्या टायमाला शेतकऱ्याला काहीच भाव नसतोय. आणि एवढ्या उन्हात तानात निंदलंय त्यानं, खत दिलं. इथले कामं करावं लागतात दिवसभर. आणि शेवटी मग असं शेतकऱ्याला हे राहते, काहीच घडत नाही. नुसती राब राब राबायचं. आणि एक तर एक तिकडं रोई ते पण लय मालक खातेत. काहीच नाही. चवळी खाल्ली तुम्हाला तर सांगितलंय शेवडोमध्ये. काहीच माल नाही ठेवला. माझ्या आई बाबानं उन्हात तानात निंदलं, पाणी दिलं बाबानं, खत टाकलं. शेवटी तसं मालाची नुकसान. आणि आता पण रात्रभर आई बाबा सांबार हे उपटते. आणि मग मार्केटमध्ये घेऊन जायचं तर त्याला पण भाव घेऊ काहीच नाही. कांदा लावला त्याला पण काहीच भाव नाही. शेतकऱ्यानं नुसतं राब राब राबायचं असं व्हायला लागलं. आणि मग आता आपण सिटीत हेच तर आपल्यालाच किती ऊन लागते. जे शेतकरी शेतात काम करतात राब राब राबतात आणि त्याच्या मालाला भाव नाही, काय नाही तर किती त्याचं मेहनत वाया जाते. ते पण घडत नाही त्याला. मी आता साधी दळायला गेले तर एवढं चेहरा सुकलाय. तर माझ्या आई बाबाला किती शेतात मेहनत करावी लागते, लय मेहनत करावी लागते. आता तुमची ताई बनवणारी पानगोबीची भाजी. आणि आता थोडासा चहा करून पिते आणि स्वयंपाकाला लागते. आता भैयाला लय लवकर म्हणजे
10:30 झालेत. आता भैयाला भूक लागली. मग हाय गाई काल काय केलं मी म्हणलं हाय एखादा किलो डब्यात पीठ होतं. मी 2-3 किलो असलं तेव्हा दळून आणत असते. ह्या बारच्यानं आपलं म्हणजे रात्रीचा स्वयंपाक झाला आणि खरडून पीठ संपलं. मग दाजी बोलू लागले म्हणे दळून टायमावर आणायचं ना वैसू. तर म्हणलं मला वाटलं आता मी आणीन सकाळी, पण आज नसतं आणलं दाजी लय बोलले असते. त्याला डब्बा खाली आवडत नाही. मग दळून गिळून आले आणि आता निवांत नाही. आता लगेच स्वयंपाक करते. पीठ भिजवते थोडं 5-6 पोळ्याचं आणि सुक्कीच भाजी बनवते शेंगदाणे लावून पाणी भरून आणि बटाटे टाकते 2 त्याच्यात. आता अशी करणारी तुमची ताई. भावांनो बहिणींनो लय मेहनत करावं लागते. आपल्या चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओ शेअर करा. जा तुमच्या ताईला किती मेहनत करावं लागते. मग एक स्वप्न आहे भावांनो बहिणींना आपलं चॅनल पुढं जा. बाकी मला तुम्हाला काहीच म्हणायचं नाही. मला व्हिडिओ काढावं लागते तर लय मेहनत करावं लागते. कोणी नावं ठेवणारे असते व्हिडिओ काढती असं का तसं. इथली मेहनत करून पहा. आता मग स्वयंपाक करायचा तर मी स्वयंपाक बाजूला ठेवला. दळून आली तुमची ताई उन्हात अनातून आणि स्वयंपाक बाजूला ठेवला आणि व्हिडिओ काढायला टाईम द्यावा लागतोय. तर पहा आता स्वयंपाक राहू द्यायला घरातले कामं करून व्हिडिओ काढावं लागते. जे व्हिडिओ काढते त्यालाच माहिती आहे किती मेहनत करावं लागते. म्हणून मग यूज हे आले ना तेव्हा माणसाचं मन खुश होतंय. छान छान कमेंटी करा. जा चॅनलला सपोर्ट करा. भावांनो बहिणींनो लय मेहनत करावं लागते व्हिडिओ काढायला. आपल्या घरातल्याला भूक लागली त्याचं जेवण आपल्याला बाजूला ठेवावं लागते, व्हिडिओ काढावं लागते. खाली कामं सुरू आहेत आता उन्हाळ्याचे. कोणाचे घरं बांधणं सुरू, कोणाचं काय. तर मला ह्याच घरात जास्त व्हिडिओ काढायला आवडते. त्या समोरच्या घरात नाही आवडत. व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा भावांनो बहिणींनो. घरातले कंप्लीट कामं झालेत ताईचे. आता तुमच्या ताईला करायचं आहे स्वयंपाक. बाय भावांनो बहिणींनो. भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.